पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे जसे नावाजलेले असतात, अत्यंत बारकाईने हे देखावे सादर केलेले जातात. अगदी तसेच देखावे आपल्याला घरगुती बाप्पांमध्येही पाहायला मिळतात. पुण्यातील अनेक घरांमध्ये अशा पद्धतीने देखावे सादर केलेले आहेत, ज्यामध्ये पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक संदेश देणारे सुद्धा देखावे आपण पाहतो. पुण्यातल्या नारायणपेठमध्ये सुद्धा असाच एक देखावा सादर करण्यात आलेला आहे. आपण हे पाहतोय की पुण्यातला जो लाल महाल आहे, अगदी तशाच पद्धतीचा हुबेहूब लाल महालाची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि ज्या ज्या गोष्टी लाल महालामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अगदी त्या त्या गोष्टी यामध्ये सामावून घेतलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसा शाहिस्तेखानाची बोटं छाटलेली होती, अगदी तशाच पद्धतीचं जे चित्र आहे ते सुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि हुबेहूब लाल महाल या ठिकाणी साकारलेला आहे. संकेत बलकवडे आपल्या सोबत आहेत, ज्यांनी घरामध्ये इतकी सुंदर आरास तर बाप्पाची केलेलीच आहे, पण सोबत लाल महाल सुद्धा साकारलेला आहे. खूप म्हणजे नयनरम्य, डोळ्यांचं पारणं फेडणारं, अंगावर शहारे आणणारं असं हे तुम्ही लाल महाल उभा केलेला आहे. हे कसं उभा केलं, कसं सुचलं की इतके बारकावे तुम्ही यामध्ये ठेवलेले आहेत? छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांनी जशी शाहिस्तेखानाची बोटं छाटली ते सुद्धा ठेवलं. इथं मावळे जशा पद्धतीने त्या लाल महालावर चढत होते ते सुद्धा साकारलेलं आहे. कसं हे सुचलं तुम्हाला नेमकं आणि कधीपासून ही सगळी सुरुवात केली? आपलं जसे मागच्या वर्षी जे गणपती संपले, तर त्यानंतर 1-2 महिन्यातच पुढच्या वर्षी गणपतीला काय करावं? हा एक घरामध्ये एक चर्चेचा विषय होता. तर त्याच्यामध्ये आम्ही एक ठरवलं होतं, की ह्यावर्षी लाल महालाचा देखावा करावा. कारण जसं आपण म्हणतो, की शिवाजी महाराज म्हटले, की प्रत्येकाच्या अंगावर एक शहारा येतो किंवा एक अभिमान वाटतो आपल्याला, की काहीतरी बाबा महाराजांविषयी एक आपल्याला आत्मीयता असतेच. तर ते करण्याचा प्रयत्न केला आणि लाल महाल करण्यामागचं एक मूळ कारण असं होतं, की आपण जो लाल महाल बघतो किंवा आत्ता जो आहे, तर तो फक्त 2 साइडनीच दिसतो आपल्याला. एक फ्रंटेज दिसतो आणि एक राईट साईडचा अँगल दिसतो. तर तिकडचे दोन्ही साईड जे दिसत नाहीत, तर ते करायचा एक माझा प्रयत्न होता, की बाबा चारही साईडनी फिरून बघता येईल, की लाल महाल हा तिथला आहे. हा जसा तसा आहे. काय काय ठेवलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये? म्हणजे ज्या ज्या घटना लाल महालामध्ये घडलेल्या होत्या त्या सगळ्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आता आपण काही पिक्चर म्हणा किंवा काही पुस्तकं म्हणा, हे वाचन किंवा बघत असतो. तर त्याच्यामध्ये लाल महालाचे आपण एक प्रसंग हे बघत असतो, ऐकत असतो, की बाबा जसं महाराजांचं बालपण लाल महालात गेलं, तर त्याच नंतर महाराजांचं शाहिस्तेखानाने जसं तिथे आले लाल महालाच्या इथे, तर त्यानंतर महाराजांनी एक म्हणतो आपण गनिमी कावा, त्या पद्धतीने जाऊन तो लाल महाल परत घ्यायचा प्रयत्न केला आणि केला तो. तर ते शाहिस्तेखानाची जशी 3 बोटं कापली, तर तो एक प्रसंग मी दाखवायचा प्रयत्न केला इथे. पण दुसरीकडे मावळे सुद्धा यामध्ये पाहायला मिळतात. अगदी छोट्या-छोट्या पद्धतीचे हे मावळे. हे कसे तुम्ही म्हणजे एकत्र कसे केले किंवा तुम्ही स्वतः तयार केलेले आहात का? अगदी 3D पद्धतीचे म्हणजे हुबेहूब हे सगळं दिसतंय. आता हे मावळे मी तयार केले नाहीत. हे रायरे आर्ट्स म्हणून माझ्या मित्राचं स्टुडिओ आहे. तर हे मावळे सगळे त्यांचेच. अगदी शिवाजी महाराजांची मूर्ती बघसान ती सुद्धा त्यांचीच आहे. तर जसं मी लाल महाल 100% प्रयत्न करण्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय, तसंच अगदी त्यांनी हे मावळे पूर्ण केलेले आहेत. महालाच्या आतमध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी असतात हां. त्या त्या दिसतायत. तर ते कसं एकदम हे सगळं तुम्ही जमा केलं एकत्र? जसं मी म्हटलं तुम्हाला, की महिनाभर लाल महालाचं एक काम चालू होतं ह्या. तर मी हे 4 दिवस पहिले सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही टाईम जाऊन तिथले फोटो, व्हिडिओ की बाबा हा चारही साईडनी कसा असेल, कलर कॉम्बिनेशन काय असेल, लाईटमध्ये कलर काय असेल, रात्रीचा कलर काय असेल. तर तो मी कलर सगळा बघितला किंवा त्यातले आतले जे काही बारकावे आहेत, जसं आपण म्हणतो एका साईडला 5 कमानी आहेत. जिजामातांचा जिथं पुतळा आहे तिथं 3 कमानी आहेत. परत महाराजांचे काही जीवनावरचे काही फोटो आहेत तिथं, पेंटिंग्स आहेत. तर त्याचे फोटोसुद्धा मी तेच काढून ह्याचेच कटआउट लावलेले आहेत तिथं. काय समाधान मिळतं. बाप्पा 10 दिवस आपल्या घरी असतात, पण तुम्ही 3-4 महिन्यापासून ही सगळी तयारी करताय. अगदी बारीक-बारीक काम यामध्ये केलेलं आहे. 10 दिवसांचा बाप्पा जरी असला, तरी अशा पद्धतीने देखावे घरामध्ये उभारणं, काय समाधान मिळतं? एक तसं म्हणायला गेलं तर बाप्पा 10 दिवस असतात. पण ही जी 10 दिवसाची ऊर्जा असते, ही वर्षभर आपल्याला कामी येत असते. तर ही 10 दिवसाची ऊर्जा मिळवण्यासाठी जे आधी 4 महिने, 3 महिने जे काही प्रयत्न चालू असतात, ते ह्या 10 महिन्यामध्ये पूर्णपणे वसूल होतो, असं पण म्हटलं तरी चालेल. समाधान मिळतंय? समाधान 100% मिळतं आणि दरवर्षी बाप्पाची जर हीच प्रार्थना आहे, की असा काहीतरी ऐतिहासिक वाडा म्हणा किंवा पुण्यातल्या काही ऐतिहासिक वास्तू असतील, ह्या हातातनं घडवू द्या, अशी बाप्पाची प्रार्थना आहे. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन तुमचं की तुम्ही लाल महालाची प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे. खरं तर सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे जसे नावाजलेले असतात, जगभरातून नागरिक ते पाहण्यासाठी येत असतात, तसेच देखावे घरांमध्ये सुद्धा साकारले जातात. कारण 10 दिवस बाप्पांचं आगमन घरी होत असताना हे 10 दिवस खूप ऊर्जा देणारे असतात आणि त्यामुळे अशा पद्धतीचे
इतिहासकालीन देखावे आहेत, पौराणिक देखावे आहेत आणि सामाजिक संदेश देणारे देखावे सुद्धा सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये तर आहेतच, पण घरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि संकेत बलकवडे यांनी हा डोळ्यांचा पारणं फेडणारा लाल महाल आहे तो सुद्धा साकारलेला आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.